स्वर्गात राहायच्या दोन सुंदर अप्सरा, एकमेकींच्या अगदी पक्क्या मैत्रिणी. एके दिवशी देवाने त्यांना आदेश दिला की पृथ्वीलोकी जा आणि एक सुंदर वसाहत वसवा. तशा त्या दोघी जणी पृथ्वीलोकी आल्या. त्यांनी एक सुंदर वसाहत वसवली. त्यातलीच एक अप्सरा म्हणजे मुठा. सह्याद्रीच्या रांगांमध्ये उगम पावून पुण्यात येणाऱ्या आणि पुणे शहराची लाईफलाईन असणाऱ्या मुठा नदीवर झालेल्या अतिप्रसंगाची ही गोष्ट. म्हणजे तर अस्वच्छ करतात. नदीचं पाणी सगळं स्वच्छ झालं पाहिजे, त्यामुळे ते दुर्गंधी खूप बेकार येते. आता इथेच पहा, तिथे चिखल चिखल झालेला आहे. त्या चिखल्यामुळे पूर्ण दुर्गंधी पसरतात. आणि अनेक वेळा लोक संध्याकाळी इथे बसायला येतात, पण दुर्गंधी काढून तिथून जातात. आणि जवळपास इथं मंदिर सुद्धा आहे, थोडं स्वामींचं मंदिर आहे, इथे पांचाळेश्वर मंदिर आहे. ते लोक त्या ईश्वराला दक्षिणा देतात, पण ते दुर्गंधी बघून जास्त वेळ कोण थांबतच नाही. आणि आता पौर्णिमा म्हणा किंवा कधी काही थोडं स्वामींच्या मंदिरात कार्यक्रम पण असतात, त्या सुद्धा लोक तिथे जेवायला बसतात. कारण ते दुर्गंधीमुळे सुद्धा काही करू शकतात नाही. ते लक्ष घातलं पाहिजे सरकारने, तेव्हा ती दुर्गंधी वाहन वगैरे सगळं काढून टाकलेलं असतं. बरं झालं ना. थँक्यू. वेल, मला माहिती होतं की पुण्यात नदी नावाचा प्रकार आहे, पण पहिल्यांदा जेव्हा मी इथे येऊन पाहिलं, समुद्रात खेळणारी व्यक्ती असल्यामुळे मला ह्याचं ग्रँड्युअर लक्षात नाही आलं की ही नदी खरंच मोठी आहे आणि याचं पात्र खरं तर तिथपर्यंत, आणि ही छोटा प्रवाह केलेला आहे हा ह्याचा मुद्दाम, हे माझ्या नंतर लक्षात आलं. पण एक नदी म्हणून जो एक प्लेझेंटनेस मी एक्सपेक्ट करत होते तो नक्कीच नाही मिळाला. इथे पूर्णपणे, आता मे बी पावसामुळे वाहून जाऊन कमी आहे, पण पूर्णपणे कचरा होता वगैरे वगैरे. आणि मी म्हणजे आता बोलायला लाज वाटते, पण मी म्हणालेले की ही नदी कसली आहे, तर वाहणार घाणेरडं पाणी वगैरे वगैरे म्हणलं नाही पाहिजे, पण तसं म्हणायची वेळ आली कारण की परिस्थितीच अशी होती. आणि एस्पेशली उन्हाळ्यामध्ये इथे प्रचंड विचित्र घाणेरडा वास येतो. आत्ता येत नाही अशातला भाग नाही, पण तेव्हा अतिप्रकर्षाने तो जाणवतो. त्याच्यामुळे इथून अगदी गाडीवरनं पास होताना सुद्धा नकोसं वाटतं. नदीपात्र रस्ता. पुण्यातल्या डेक्कन आणि शनिवार पेठ भागातून नळ स्टॉप, एरंडवणे, कर्वेनगर, दत्तवाडी या ठिकाणी पोहोचायचा छोटा आणि जलद असा मार्ग. पण कायमच नदीपात्राची सुंदरता मलिन करायला उभा असलेला हा कचरा. हा कचरा टाकणारे मुख्यतः नागरिक आणि दुसरे म्हणजे रस्त्यालगतचे व्यापारी. ह्या रस्त्यावर अनेक व्यापारी वेगवेगळ्या वस्तू विकताना दिसतात. पावसाळ्यात पाणी आणि कचऱ्याचा स्तर जसा वाढतो तसा हा रस्ता अनेक दिवस बंद होतो. जब यहाँ पे बारिश में सब पानी भर जाता है, ऊपर तक पानी आ जाता है, तो आपको आपके बिजनेस में क्या प्रॉब्लम होता है? बहुत प्रॉब्लम होता है, इधर से जा नहीं सकता, सामान उठा के इधर से नदी आता है, फिर उसके बाद ये जीना बंद होता है, बहुत वो होता है, बहुत नुकसान होता है, जैसे इफेक्ट होता है, ऊपर तक पानी आ जाता है. अच्छा. नदीला आई म्हणून पूजलं जाणाऱ्या या देशात त्याच नदीच्या गर्भात ही घाण पेरली जाते, हा विरोधाभासच नाही का? दरवर्षी जवळपास 7 कोटी लिटरहून अधिक सांडपाणी आणि दूषित पाणी नदीत सोडलं जातं. अनेक लोक कचरा सरळ नदीत सोडताना दिसतात. बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांडच्या चाचणीमध्ये विठ्ठलवाडीपासून संगम घाटापर्यंतच्या पट्ट्यात नदीचं पाणी बायोलॉजिकली डेड, म्हणजेच कुठल्याही प्रकारच्या जीवनासाठी मृत असल्याचं दिसून येतं. या पाण्यात ठराविक वनस्पती व काही कीटक सोडता इतर जीव जगूच शकत नाहीत. सरकारने अशा बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत, पण लोक ऐकत नाहीये. लोक सुधारायचं नाव घेत नाही. म्हणजे ठराविक ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी पलक वगैरे लागलेले असतात, पथकं वगैरे, की हे टाकू नका, कचरा टाकू नका, काय नका, तरी पण लोक तिथेच जाऊन कचरा टाकतात. लोकांना म्हणजे खूप समजावं लागतं तरी लोक तेच करतात, आणि जे नको करू म्हणलं तेच करणार. आणि मोस्टली कचरा जास्त आहे नदीमध्ये. कचऱ्यामुळं जास्त दूषित होतं. आणि नदी नाहीच आहे ऍक्च्युली, पूर्ण कलरच वेगळा आहे. नदी नाहीच आहे, पूर्ण कलर आपला
सांडपाण्याचा, गटारीचा पाण्याचा आहे. सुरुवातीला सांगितलेली अप्सरेची गोष्ट आठवते. ती अप्सरा इथे खरंच आली, नदी स्वरूपात आली, तिच्या किनारी माणसं राहायला लागली, प्रगत झाली, वस्ती फुलली. पण अप्सरा मात्र मलिन झाली. बरं, अप्सरेचं जाऊ दे. नदी म्हणून या शहराचं जीवन जिच्यावर अवलंबून आहे अशी एक इम्पॉर्टंट वॉटर बॉडी म्हणून तरी या नदीला आपण कितीच रिस्पेक्ट करतो. या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण जाणून घेतलं की नदीचं प्रदूषण व्हायचं कारण काय, यासाठी सरकार काय करू शकतं, यासाठी नागरिक म्हणून आपण काय करू शकतो, त्याचसोबत इथे असणारे छोटे मोठे व्यावसायिक त्यांच्यावर काय परिणाम होतो, नदी किनारी किती कचरा आहे, कुठून कुठून सांडपाणी, फॅक्टरी वेस्ट नदीमध्ये येतं आणि इतर अनेक गोष्टी. तर कॅमेरामॅन अद्वया आपटे सोबत मी विवेक वनारसे, व्हिज्युअल अखबार, पुणे.